अष्टानगरीचं ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव काय असतो हे पाहायचं असेल तर हे रील पूर्ण बघा। या उत्सवाची परंपरा 1200 वर्ष जुनी आहे। पूजेचा पहिला मान हरिजन कुटुंबांना देणारा हा उत्सव 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना एकत्र बांधणारा सामाजिक एकतेचं उदाहरण आहे। आम्ही आमचं भाग्य समजतो की या उत्सवाचं दायित्व पूर्ण आमच्या घराण्याकडे आहे। तत्कालीन थोरात सरकार यांनी बदामीहून आणलेल्या लुटीमध्ये एक पेटी होती। त्यात देवीचे मुखवटे, दागिने, तलवारी आणि खेळाची माहिती लिहिलेले ताम्रपट होते। त्यावरून हा खेळ खेळला जातो। तर या खेळामध्ये देवीनं चामुंडा अवतार धारण करून चंडमुंड या राक्षसांसोबत 5 दिवस 5 रात्री जे युद्ध केलं त्या कथेचं पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांच्या साथीनं दिवटे आणि पलितांच्या उजेडात सादरीकरण केलं जातं। यात खेळगडी, मानकरी आणि 12 बलुतेदार सहभागी होतात। हा जो उत्सव आहे तो ज्येष्ठ कृष्ण दशमीला सुरू होतो आणि महाराष्ट्रीयन बेंद्रापर्यंत चालतो। परंतु यातले महत्त्वाचे जे दिवस आहेत ते म्हणजे जोगणी आणि मखोटे। हे खेळ पाहायला महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविकांची मोठी गर्दी होते। तर हा भावई उत्सव सगळ्यांना माहीत होण्यासाठी हे रील भारतभर फॉरवर्ड करा।